उपाधि जी पिन कीजिएगा। डीजी मैम दिख रही है आपको? हाँ हाँ, हाँ, पिन कीजिएगा वो स्क्रीन। पिन ले नहीं रहा है नहीं ले इसे एक। अच्छा, मेरा पिन निकाल लीजिए। नहीं ले बेटा पीआईबी अपने अपने मोबाइल फोन साइलेंट पे पीआईबी रख कहाँ दीजिए। गया? माइक प्लीज म्यूट कर दीजिए। दीजिए। पिन नहीं हो रहा है क्या सुप्रिया जी? उपाधि जी ज्वाइन कर देते विचार करायचे ना इंटरेस्ट वो नहीं आपका हो गया अच्छा मेरा हो गया ठीक है। इसको बंद कर दो। पी.आय. मुंबई दिसत नाही आहेत? डीजे मॅम आहेत ना स्क्रीनवर? हाँ, यस अब मुझे करके देखिए हो रहा है क्या? नहीं हो रहा है? नहीं हो रहा है? नहीं हो रहा आपका नहीं हो रहा। 3 ही हो रहा है? 3 ही हो रहे हैं। ठीक है, नो इश्यूज। वेलकम डीजी मैम। मैम नमस्ते, गुड मॉर्निंग। आप सभी से विनती है कि अपने माइक कृपया म्यूट पे रखिएगा, फोन साइलेंट पे रखिएगा। हम आज के हमारे वेबिनार की शुरुआत करने जा रहे हैं। ये वेबिनार और हमारी बातचीत मराठी में होगी। शुरुआत करती हूँ। नमस्कार, केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालय पुणे आणि पत्रसूचना कार्यालय मुंबईतर्फे मी शिल्पा पोफळे सर्वांचं स्वागत करते। परवा आपण डॉक्टर आंबेडकरांची 135वी जयंती साजरी केली। याच पार्श्वभूमीवर आजच्या या वेबिनारचं आयोजन केलं आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा आवाका खूप मोठा आहे। त्यांनी केलेल्या कार्याचे अनेक पैलू आहेत। एक एक पैलू समजून घेण्याचा आणि त्यातून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न म्हणून अशा व्याख्यानांचे आयोजन। मी आजच्या आपल्या वक्त्या प्राध्यापिका डॉक्टर माधवी खरात, माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या पश्चिम क्षेत्र महासंचालक स्मिता शर्मा, केंद्रीय संचार ब्युरो महाराष्ट्र गोवा प्रमुख उपसंचालक सुप्रिया घायतडक आणि सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाचे सहभागींचे मनापासून स्वागत करते। आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर माधवी खरात। त्यांचेही कार्यक्षेत्र व्यापकच आहे। त्यातील गाभा आपल्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न करत आहे। माधवीजी प्राध्यापक आहेत। यूजीसीच्या रिसर्च फेलोशिप स्कीममध्ये त्यांनी पीएचडी केली आहे, ज्याचा विषय होता डॉक्टर आंबेडकर यांची पत्रे, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक पैलूंशी संबंधित अभ्यास या पत्रांद्वारे त्यांनी केला आहे। यातील सोशल आणि एज्युकेशनल आस्पेक्ट्सवर 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। संशोधन, लेखन, अध्यापन, मार्गदर्शन, पर्यटन, संस्कृती, सामाजिक कार्य अशा सर्वच क्षेत्रात डॉक्टर माधवी यांचं मोठं योगदान आहे। पुस्तकं, वर्तमानपत्र या माध्यमांमध्ये त्यांनी विपुल लेखन केलं आहे। अर्थातच त्यांना महत्त्वपूर्ण असे पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत। सध्या त्यांचे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील बीएमएम सांस्कृतिक विद्यालयात अमेरिकन विद्यार्थ्यांना मराठी साहित्य आणि संस्कृती याविषयीचे अध्यापन कार्य चालू आहे। असा आपल्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महिला सक्षमीकरण आणि पत्रकारिता विषयक दृष्टिकोन काय होता हा विषय मांडणार आहेत। मी पुन्हा एकदा डॉक्टर माधवी यांचे मनपूर्वक स्वागत करते आणि केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालय प्रमुख उपसंचालक सुप्रिया घायतडक यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविकातून आजच्या वेबिनारची सुरुवात करावी। सुप्रिया मॅम। धन्यवाद शिल्पा। नमस्कार। आदरणीय महानिदेशक महोदया,
आजच्या वेबिनारचे आपले वक्त्या डॉक्टर माधवी कराड तसेच केंद्रीय संचार ब्युरो आणि पत्र सूचना कार्यालय महाराष्ट्र व गोवा या राज्यातील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग. केंद्रीय संचार ब्युरो हा विविध शासकीय उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत सोप्या भाषेत आणि संपेल अशा भाषेत पोहोचवण्याचे कार्य अविरत करत असतो. त्याच अनुषंगाने आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हा वेबिनार आयोजित केलेला आहे. आपला मूळ उद्देश हाच आहे की बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी जे जे काम केले त्याबद्दल आपल्याला जास्त माहिती मिळावी, त्याबद्दल सखोल विचार विनिमय व्हावा आणि त्यांच्या विचारांची आपण पुनःस्मृती करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतीय घटनेचे शिल्पकारच नव्हे, तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री सुद्धा होते. त्यांच्या कार्याचा आवाका जसं शिल्पा म्हणाली खूप मोठा आहे आणि ते एका वेबिनारमध्ये पूर्ण करणं आपल्याला शक्य नाही, तर आपण प्रयत्न करूयात की आपल्याला जितकी माहिती डॉक्टर माधवी यांच्याकडून मिळवता येईल. डॉक्टर आंबेडकर हे फक्त कायदेतज्ञच नव्हते, तर ते एक दूरदर्शी विचारवंत, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि सामाजिक समतेचे अखंड पुरस्कार. त्यांचे जीवन प्रवासाचे सार लॅटिन भाषेत एक खूप सुंदर वाक्य आहे, पर ॲस्पेरा ॲड अस्त्रा, म्हणजेच कठीण प्रसंगातून मार्ग काढत आकाशाला गवसणी घालणे. डॉक्टर बाबासाहेबांचे आयुष्यही जणू काही तसेच होते. डॉक्टर बाबासाहेब हे फक्त एक व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक विचारधारा म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांचे आयुष्य हे आपण असंही म्हणू शकतो की कोट्यवधी भारतीयांच्या उन्नतीसाठी चाललेली एक अखंड चळवळ होती. बाबासाहेबांच्या स्त्रियांच्या हक्कांबाबतचे विचार हे आपल्याला सर्वांना अवगत आहेतच आणि डॉक्टर खरात त्याबद्दल सविस्तर बोलतीलच. एखाद्या समाजाची प्रगती मी त्या समाजाच्या महिलांच्या प्रगतीवरून मोजतो, हे त्यांचे 1927 साली उच्चारलेले वाक्य आपण आजही परिचित आहोत. सर्व महिलांना समान हक्क, समान वेतन, मातृत्व रजा, कामाच्या ठिकाणी त्यांचे परिस्थिती सुधारणे, त्यांना घटस्फोटाचा अधिकार, वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार, हे सगळे अधिकार याबद्दल आवाज उठवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय व्यक्ती होते. 1942 साली त्यांनी मुलींना आत्मविश्वासाने जगा आणि शिक्षण द्या हा जो कानमंत्र दिला, तो आपल्याला त्यांच्या दूरदर्शीपणाची आणि महिलांविषयीच्या त्यांच्या प्रगत विचारांची साक्षीच देतो. जाता जाता एक महत्वाची गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की 1950 साली जेव्हा नवीनच स्वतंत्र झालेल्या भारताने संविधान स्वीकारलं, तेव्हा त्या क्षणी भारतीय महिलांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. त्या काळी अमेरिका व युरोप खंडातील बलाढ्य तसेच विकसित देश महिलांना मतदानाचा अधिकार द्यावा की नाही द्यावा याबद्दल विचारच करत होते. त्यावेळी भारतासारखा नवीन स्वातंत्र्य मिळालेला देश घटनेत महिलांना तो अधिकार मिळवून देतो, ही खूप महत्वाची बाब आहे. डॉक्टर आंबेडकर ही यांच्या दूरदृष्टीचीही साक्ष देते. आजच्या व्याख्यानातून डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याची तसेच त्यांनी केलेल्या स्त्री सक्षमीकरण आणि त्यात पत्रकारितेची भूमिका याबद्दल आपल्या सर्वांना अधिक माहिती मिळेल आणि आपल्या सर्वांच्या ज्ञानात भर पडेल अशी मी आशा करते. धन्यवाद सुप्रियाजी. यानंतर महासंचालक स्मिता शर्मा यांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्वागतपर शब्द मांडावेत. स्मिता मॅम. धन्यवाद शिल्पा. आपने और सुप्रिया ने हमारे आज के इस वेबिनार की बहुत अच्छी सी भूमिका और उसका कॉन्टेक्स्ट और आज इससे क्या महत्व है इसके ऊपर बहुत बखूबी से प्रकाश डाला है. तो अधिक समय न लेते हुए मैं अपनी आज की वक्ता डॉक्टर माधवी का हार्दिक स्वागत करती हूँ. डॉक्टर माधवी हम लोग केंद्रीय संचार ब्यूरो और पत्र सूचना कार्यालय के हमारे जितने अधिकारी और कर्मचारी हैं और महाराष्ट्र गोवा में जितने हमारे कार्यालय जो फैले हुए हैं उनके माध्यम से हम ग्रासरूट्स में जाके भारत सरकार के संकल्पित जो विभिन्न कार्यक्रम है, नीतियां हैं, प्रोग्राम्स हैं, उनके प्रचार प्रसार का कार्य करते हैं और समय समय पर इस प्रकार के वेबिनार, सेमिनार आदि का भी आयोजन करते हैं. इस समय हम सब की भागीदारी भी बहुत अधिक मायने रखती है क्योंकि जब हम जनता के बीच में जाते हैं तो आप जैसे गुरुजनों के माध्यम से जो हमें ज्ञान प्राप्त होता है उससे हमारे कार्य के प्रति हमारी जो प्रतिबद्धता है वो बढ़ती है, हमारे ज्ञान का संवर्धन होता है
और हमें अपना कार्य करने में और अधिक सहायता मिलती है। आज के दिन जब हम बाबा साहब अम्बेडकर की जयंती के अवसर पर इस कार्यक्रम का आयोजन कर रहे हैं, तो मुझे आशा है कि आपका जो कितना विस्तृत कार्य है इस क्षेत्र में, आपका जो अध्ययन है, आपकी जो रिसर्च है, उससे जो बातें आप हमसे साझा करेंगे वो हमारे अपने जो हम ग्रासरूट से प्रचार प्रसार का काम करते हैं, जनता के बीच में संवाद की जो प्रक्रिया स्थापित करते हैं, उसको करने में हमें सहायता मिलेगी। हम सब जो सरकारी कर्मचारी हैं अपने संविधान, हमारे संविधान के राज्य के जो रचनाकार है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की फिलॉसफी की तरफ हमारी जो एक और प्रतिबद्धता है उसको हम दोबारा से दोहराएंगे और आगे आने वाले सालों में जो हम अपना कार्य करते हैं उसको बहुत बखूबी निभाने में हमें बहुत सहायता मिलेगी। इन्हीं शब्दों के साथ आपका हार्दिक स्वागत। आपसे अनुरोध है कि आप धन्यवाद। धन्यवाद स्मिता मॅम, बहुत बहुत धन्यवाद. यानंतर आपण मुख्य विषयाकडे वळू. मी डॉक्टर माधवी यांना विनंती करते की त्यांनी आपल्या अभ्यासातून ओळखलेले बाबासाहेब यांचे व्यक्तिमत्व आम्हा सर्वांसमोर उलगडावे. डॉक्टर माधवी खरात. Namaste, good morning. Thank you for inviting me for the occasion of the celebration of 135th birth anniversary of Dr. Baba Saheb Ambedkar. आप सभी ने इतनी अच्छी तरह से आज का ये दिन हमारे लिए, मैं अपने सबके लिए तो इसी दिन का तो हम हमेशा इंतजार करते हैं कि बाबा साहब की जो प्रेरणा है वो प्रेरणा सिर्फ वंचित लोगों के लिए ही नहीं है. तो आज के जमाने में जितना भी हम पढ़े हैं, जितना भी हम साक्षरकृत हो गए, उसी समाज में इसकी नितांत जरूरत होती रहती है. और आज आई एम वेरी हैप्पी द डायरेक्टर श्रीमती स्मिता शर्मा मैम, जिन्होंने अभी इतनी अच्छी तरह इस ओकेजन के लिए बारे में कहा है. मैं डेप्यूटी डायरेक्टर सुप्रिया घायतड़क, डॉक्टर जितेंद्र पान पाटिल, मैनेजर एंड ऑल पार्टिसिपेंट, आप सबको I am thankful to you for inviting me to speak today on the topic women's empowerment and Dr. Ambedkar journalism. बहुत कम समय में मुझे सिर्फ एक टॉपिक के बारे में नहीं तो दोनों टॉपिक के बारे में आपके साथ बात करनी है. और मैं अपने आप को बहुत लकी समझती हूँ कि आपने मुझे इनवाइट किया, क्योंकि हमेशा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के बारे में मैं तो हमेशा यही सोचती हूँ कि उनके कौन से पहलू के बारे में हम कहेंगे. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर एक झुंझार नेतृत्व, ये तो हम सबको पता है, लेकिन उनके व्यक्तित्व के इतने सारे पहलू है कि जिसके बारे में एक एक पहलू के बात करेंगे तो हमारा शायद कितने दिन हम उसके बारे में बात करते रहेंगे. एका छोट्याशा आयुष्यामध्ये अब सबको पता है कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की उम्र 65 में, जहाँ की 65 उम्र तक उन्होंने जो कुछ किया उसके 20 साल तो हम भूल जाएंगे. तो 40 यानी 4 दशक का जो इतिहास है, इस इतिहास में बाबा साहब ने कितना कुछ काम किया है. जैसे कि राजकीय, सामाजिक, जिसे हम सांस्कृतिक कहेंगे, अर्थनीति तज्ञ, और जिसके बारे में आज मैं आपके साथ थोड़ा बहुत कुछ बात करना चाहूंगी. मैं तो पहले तो आप सभी को बहुत विनम्रता से ये कहना चाहूंगी कि मैंने जितना भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के बारे में पढ़ा है, तो मैं सिर्फ पढ़ते ही रहती हूँ. मुझे कभी ये महसूस नहीं होता कि मेरी उनके प्रति जो मैं कुछ पढ़ रही हूँ या सुन रही हूँ, कुछ मुझे लिखना है, वो सब अब खत्म हो गया है. क्योंकि ईच एंड एवरी मोमेंट बाबा साहेब अम्बेडकर की जो शिक्षा है हमें जीवन की प्रेरणा देती है, अलग अलग पहलू से पहचान करती है. अभी जो मैं पहला टॉपिक है मेरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता. तो हे आपण लक्षात घ्यायला हवं की पत्रकारिता जर्नलिझम सारखं महत्वाचं ज्याला अंग आपण म्हणतो, लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ असं ज्याचं वर्णन केलं जातं. अतिशय प्रभावी लेखणी ही सगळ्यात प्रभावी असते. डॉक्टर आंबेडकरांनी 1920 साली पहिला अंक काढला, मूक नाईक. मुझे पता है कि पूरी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जीवनी इसी पे है और इसके बारे में ज्यादा तो मैं टाइम नहीं लूंगी, लेकिन जस्ट आलेखन करते जा रही हूँ. 1920 ला बाबासाहेबांनी पहिलं पत्र काढलं, पत्र यानी वृत्तपत्र, न्यूजपेपर. और उसके बारे में 1920, 1929 बहिष्कृत भारत, आप नेम भी देखिए. उसके बाद समता, और सबसे बाद में लिखा
प्रबुद्ध भारत, जनता और प्रबुद्ध भारत। मुझे हमेशा इस बात का, बाबा साहब ने अपने पत्र का जो नाम लिखा है, मूक नायक, मूकम करोति वाचालम, जिन्हें कुछ बोलना ही नहीं आता था, जिन्हें कुछ पता ही नहीं था कि हमें बात करनी है या बात करनी भी पड़ती है, या उनको कभी किसी ने बोलने का मौका ही नहीं दिया था। तो मूकम करोति वाचालम, इसका मतलब आहे की ज्यांना बोलायचं आहे पण त्यांना बोलता आलं नाही, आणि म्हणून मूक नायक 90-20. साधारण या पत्राची गंमत अशी होते, कुठल्याही पत्राला राजाश्रय असावा लागतो, लोकाश्रय असावा लागतो, आणि तो जर मिळाला नाही तर ते पत्र टिकत नाही. आज आपण पाहतो की वृत्तपत्रामधल्या अनेक बातम्या समाज परिवर्तन करणाऱ्या आहेत. ऑफकोर्स आय वुड लाईक टू आस्क यू, आहेत का की आहेत नाही? कारण आज वृत्तपत्राची स्थिती आपला तो विषय नाहीये, पण वृत्तपत्र हे समाजातलं महत्वाचं प्रभावी साधन आहे. डॉक्टर आंबेडकर 1919ला राजकारणामध्ये शिरले, पण काही अंशी, आणि साऊथ बरो कमिटीच्या समोर जेव्हा या देशातल्या, भारतातल्या लोकांना अधिकार हवेत आणि त्यांची कर्तव्य त्यांना सांगायला हवीत, हा विचार डोक्यात आल्यानंतर त्यांना वाटलं वृत्तपत्र हे समाज परिवर्तन घडवणारं प्रभावी साधन. आणि मग 1920ला वृत्तपत्र सुरू झालं. ऑफकोर्स पैसे नव्हते, प्रजा हाताशी फारशी नव्हती, लोक अशिक्षित होती, आणि झगडा सरकारशी, झगडा वरिष्ठ समाजाशी, झगडा अशिक्षित समाजाशी, आणि झगडा समाजातल्या उच्चभ्रू वाटणाऱ्या लोकांशी. पण एक गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटेल, जहां डॉक्टर बाबा साहब आंबेडकर 1920, उस पूरी उनके आसपास की जो पीढ़ी थी, जैसे कि बैरिस्टर सावरकर, बैरिस्टर महात्मा गांधी, बैरिस्टर नेहरू. बैरिस्टर शब्द का मतलब था कि उन्होंने जो ज्ञान प्राप्त किया है उसी में उनकी जो बात होने वाली है वो एक विशिष्ट लेवलनी होणार आहे. आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी प्रथम प्राधान्य दिलं शिक्षा प्रोसिजर आहे, आणि म्हणून 1917, 1913 ते 1920 डॉक्टर आंबेडकरांचा संघर्ष शिक्षणासाठी आहे. पत्रकारिता 1920ला, शिक्षणाचा संघर्ष 1913ला. पण मला सांगायला आवडेल, बघा हा आजचा विषय पत्रकारिता आणि आजचा विषय वुमेन्स एम्पॉवरमेंट, हे दोन्ही विषय कसे एकमेकांमध्ये येत आहेत. 1913ला डॉक्टर आंबेडकर शिकायला जात आहेत, कारण त्यांना समाजामध्ये बदल घडवायचा होता आणि तो स्वतःपासून करायचा होता. 1913ला डॉक्टर आंबेडकरांनी पहिलं पत्र लिहिलं, लेटर करस्पॉन्डिंग, आणि डॉक्टर आंबेडकरांनी 1956ला शेवटचं पत्र लिहिलं. मधला काळ सत्याग्रह, सामाजिक, राजकीय अनेक स्तरावरचा, पत्रकारिता त्यातच सुरू झाली. या काळात पहिल्या पत्रामध्ये डॉक्टर आंबेडकर 1913ला फक्त 21-22 वर्षाचा विद्यार्थी होते 1913ला, आणि त्यांच्या पत्रात ते लिहित आहेत, मित्राला पत्र आहे, मित्राची मुलगी इंदू नावाची शिक्षण घेते आहे, 1913, अस्पृश्य समाज, शेड्यूल कास्ट, आणि त्या मुलीनं शिक्षण घेतात याचं आंबेडकरांना कौतुक वाटतंय, आणि ते लिहित आहेत, एज्युकेशन इज मस्ट, नॉट ओनली मेल बट ऑल्सो फिमेल. आणि जसजशा बायका शिकत जातील तसतशा कुटुंबाची आणि मग समाजाची प्रगती होणार आहे. बघा हा, अजून डॉक्टर आंबेडकर राजकारणात आले नाही, समाजकारणात आले नाही, त्यांना स्वतःला अजून काय करायचंय याचा नीटसा अंदाज नाहीये, पण शिक्षण हवं आहे. 1913च्या पत्रात वुमेन्स एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरणाचा पहिला मुद्दा येतोय. आपण डॉक्टर आंबेडकरांना 1920 मध्ये बघतो, पत्राचे संपादक. ऍक्च्युली डॉक्टर आंबेडकर संपादक नव्हते, कारण सिडनहॅम कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. त्यांच्या ऐवजी त्यांनी भटकर नावाच्या व्यक्तीला संपादक म्हणून ठेवलं होतं.
पण सगळे अग्रलेख आपल्याला माहित आहे, एडिटोरियल जो काही मजकूर असतो तो त्या अंकाचा, पत्राचा प्राण असतो. त्यामुळे संपादकीय पत्राचं स्वरूप डॉक्टर आंबेडकरांच्या शिक्षण, सामाजिक इक्वॅलिटी ज्याला म्हणतो, सामाजिक समता, बंधुता आणि सामाजिक राजकीय स्वतंत्रता या मुद्द्याला स्पर्श करतो. डॉक्टर आंबेडकर 1920 ला मूकनायक लिहितात, तेव्हा मुक्या लोकांना आणि मला सांगायला आवडेल, आपण कुणीही, ऑफकोर्स आपण सगळे ज्ञानी आहात, विद्वान आहात, सुज्ञ आहात, पण आणखीन काही लोकांना असं कधी कधी वाटतं की आंबेडकर हे फक्त शेड्यूल कास्ट, शेड्यूल फेडरेशनशी संबंधित होते का? येस, ते घटनापती होते, घटनेचे शिल्पकार होते. पण 1932 ला डॉक्टर आंबेडकर राऊंड टेबल कॉन्फरन्सला जातात, तिथून ते पत्र लिहितात, साप्ताहिक जनता. 1930 ला त्यांनी जनता हे पत्र सुरू केलं होतं. या पत्रात तुम्हाला आंबेडकर काय म्हणाले, अमुक अमुक म्हणाले, हे ऐकायचं नाहीये, आपल्याला ती पत्रच वाचायची आहेत. म्हणून जनता पत्र वाचायला हवं, मूकनायक वाचायला हवं, समता वाचायला हवं, बहिष्कृत भारत, एका भारतातला दुसरा भारत, अननोन भारत, ज्या भारताला चेहरा नाहीये, बिन चेहरा, नो फेस, असा कलंकित ठरवलेला समाज ह्या डॉक्टर आंबेडकरांसमोरचं व्हिजन होतं. पराक्रमाच्या मागे कुणीही जातं, प्रसिद्धीला कुणीही चांगलं सामोरं येतं, पण ज्यांना चेहराच नाहीये, नो फेस व्हॅल्यू, आंबेडकरांचा संघर्ष अशा लोकांसाठी होता. स्वतः त्यांनी शिक्षण घेतलं, पण शिक्षणाने त्यांना सामाजिक उंची दिली, राजकीय जागृती दिली आणि अर्थतत्व केलं. आपल्याकडे पैसा नसेल, पैसा कसा कमवायचा याची अक्कल नसेल, तर आपला स्वाभिमान कधीही उभा राहत नाही. आणि डॉक्टर आंबेडकरांचा लढा स्त्रीच्या शिक्षणासाठी होता, कारण ती आत्मसंतुष्ट न होता तिनं आत्मसन्मान प्राप्त करायला हवा. आंबेडकरांच्या एकूण कर्तृत्वाचा विचार करताना कधीही डॉक्टर आंबेडकरांनी एक स्त्री विशिष्ट वर्गातली पाहिली नाही. ती अस्पृश्य नव्हती, ती वरिष्ठ नव्हती, ती जागतिक स्तरावरची स्त्री नव्हती. स्त्री हे समाजाचं महत्वाचं अंग. कधीही समाज स्त्रीशिवाय स्वतःची कल्पना करू शकत नाही. या स्त्रिया शिकल्या तर 50% स्त्रिया शिकतात. ज्या काळामध्ये स्त्री शिक्षण नव्हतं त्या काळात त्यांचा लढा स्त्री शिक्षणाचा होता. हा, आपण हे मान्य करायला हवं की डॉक्टर आंबेडकरांनी स्त्री शिक्षणासाठी लढा दिला, पण महाराष्ट्र हे समाज सुधारकांचं गाव आहे. महाराष्ट्र ही भूमी समाज सुधारकांची आहे. इथे आगरकर होते, इथे कर्वे होते, इथे डॉक्टर आंबेडकरांना भक्कम साथ देणारे राजश्री शाहू महाराज होते. ज्या शिवछत्रपतींना आंबेडकरांनी वंदनीय मानलं त्या शिवछत्रपतींच्या पराक्रमाची भूमी महाराष्ट्र होती. इतिहासाचं ज्ञान, भविष्य काळाची जाण आणि वर्तमान काळाबद्दल डोळस दृष्टी डॉक्टर आंबेडकरांच्या यशाचं सूत्र होतं. जात, धर्म, वंश, भाषा, जेंडर, येस, हे सगळे भेद आहेत, पण डॉक्टर आंबेडकरांना भेदांचं राजकारण करायचं नव्हतं, त्यांना बेरीज करायची होती. त्यांचा प्रवास म्हणून पत्रकारितेला एक सत्यान्वयी अन्वेष द्यायचा होता, पत्रकारीला निपक्षपाती करायची होती आणि समाजाचे प्रश्न सरकारला पोचवायचे होते. फार सुंदर आहे त्यांचं पत्राचं ऐकून हे. ते सतत सांगतायत की तुम्ही वर्गणीदार व्हा. आजच्या काळातल्या जाहिराती नव्हत्या, जाहिराती देऊन कोणीही त्यांना पैसे देणार नव्हतं. त्यामुळे प्रत्येक मिनिटाला डॉक्टर आंबेडकरांनी मूकनायक चालवलं. काही अंक झाले, अंक बंद पडला, पुनश्च हरिओम म्हणत डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत सुरू केला 1929 ला. 1929 अत्यंतिक महत्वाचा राजकीय आणि सामाजिक संघर्ष. महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर.
महात्मा डॉक्टर आंबेडकर, सावरकर. डॉक्टर आंबेडकर जाता जाता लोकमान्य टिळक, डॉक्टर आंबेडकर पंडित नेहरू. ह्या सगळ्यांशी त्यांचं बोलणं आहे सामाजिक एकता आणि सामाजिक संघटनाबद्दल. हिंदू कोड बिल स्त्रियांना सशक्त करणारं 1951 साठी डॉक्टर आंबेडकर राजीनामा देतात, कारण त्यांचं हिंदू कोड बिल हे हिंदू धर्माशी रिलेटेड आहे आणि धर्मामध्ये ढवळाढवळ नको असं राजेंद्र प्रसादजी म्हटले. असं पंडित जवाहरलाल नेहरू जे त्यांच्या बाजूचे होते ते नंतर म्हणाले. अनेकांच्याकडनं आंबेडकर चक्क लढा देत आहेत, तो समस्त स्त्रियांसाठी. मुझे इस बात का हमेशा दुख होता है, अर्थात मैं जो कुछ बात करी वो आपके लिए नहीं कर रही. बहुत सारे महिला है कि जिनको ये पता नहीं है कि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने समस्त लड़ा जो दिया है तो सिर्फ जाति के लिए नहीं दिया है. जात तो आती है, जात तो रहेगी, जात अगर मानने वाले हम होंगे तो जात अंत तक टिकेगी. लेकिन डॉक्टर आंबेडकर एक समाज चाहिए था, जो समाज अपने बारे में नहीं सोचेगा वो अपना समाज के हित के लिए सोचेगा. दरी तटीचं राजकारण त्यांना नको होतं, जाती भेदाचं राजकारण नको होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल, घटस्फोट, आज हे सगळे प्रश्न समाजात आहे. आज घटस्फोट ही गोष्ट नवीन राहिली नाही. आज मालमत्तेतला अधिकार नवीन राहिलेला नाही. पण ज्या काळात तो नव्हता त्या काळात स्त्रीला आत्मसन्मान देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी घटनेमध्ये, बघा आंबेडकर आणि गांधीजी एकाच मार्गाचे असले तरी मार्ग त्यांचे भिन्न होते, विचार एक होते. गांधीजींनी हरिजन शब्द वापरला, तो की डॉक्टर आंबेडकरांना नको होता. कारण हरीचे देव आपण आहोत, सगळेच आहोत. पण इच अँड एव्हरी मोमेंट तुम्ही कुणाच्या मदतीवर राहू नका. इंडिपेंडेंट, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ रिस्पेक्ट. आणि म्हणून आंबेडकर बघताना पत्रातनं आंबेडकर जी भाषा वापरतायत, आंबेडकरांच्या मराठी भाषेबद्दल मला सांगायला आवडेल. अप्रतिम सुंदर भाषा, अलंकार, त्याच्यामधले दृष्टांत, म्हणी, भाषेमध्ये एक सुंदर लहेजा असतो. ग्रामीण भाषा वेगळी, शहरी भाषा वेगळी. आंबेडकर ह्या सगळ्याचं आपल्या लेखनातनं सुंदर वर्णन करतात. तुकोबा महाराज बघा, विद्रोही आंबेडकरांना तुकाराम महाराज आवडतात, येस आवडतात. ज्ञानेश्वर आवडतात, ओवी ज्ञानेशाची, व्हाय नॉट. म्हणजे माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन डॉक्टर आंबेडकरचा नेहमीच अत्यंतिक पूर्वग्रह विरहित होता. आणि म्हणून आंबेडकरांनी आपल्याला सांगायला मला आवडेल की चारीही पत्रातनं, ही पत्र पुन्हा मी सांगत नाही, परंतु जनतेतून गोलमेज परिषदेचा सगळा अहवाल आहे. बहिष्कृत भारतामधून भारतातल्या अनेक समस्यांचं निराकरण आहे आणि प्रत्येकाला एक कॉन्फिडन्स दिलेला आहे. शेतकरी, कामगार, मजूर, समाजातला असंघटित घटक, नाहिरे वर्ग डॉक्टर आंबेडकरांच्या केंद्रस्थानी होता. ऑफकोर्स स्त्री, ज्या स्त्रीच्या बद्दल आपण, मला सांगायला आवडेल, अगर आप हिंदी भी जानते हैं तो भी ये पता है हमको, तारा, द्रौपदी, मंदोदरी, पंचकन्या, स्मरे नित्यम. द्रौपदी के बारे में हम बोलते, तारा, मंदोदरी. बाबा साहब ने किसी को ना नहीं कहा, लेकिन तारा, मंदोदरी, उनका जो सैक्रिफिस है, हमेशा त्याग करने वाली स्त्री हमें अच्छी लगती है, यस, क्योंकि संस्कृति की धरोहर है. लेकिन इसके बावजूद भी स्त्री का अपना कुछ है, अपना एक स्पेस चाहिए. और जब हम इसके बारे में सोचते हैं तो हमें लगता है कि माँ तो माँ होती है ना, हमेशा 24 आवर्स शी इज माँ, उन्हें हमेशा माँ के स्वरूप में रहना चाहिए. तो ये संस्कृति की धरोहर अच्छी है, लेकिन कितने सालों से बाल विवाह, प्रौढ विवाह, महात्मा फुल्यांनी जे सामोरे गेले ज्या समस्येला, गर्भपात, त्या सगळ्या प्रश्नांना डॉक्टर आंबेडकरांनी घटनेमध्ये स्थान दिलं आणि स्त्रीला एक दर्जा दिला. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं, संतती प्रतिबंधक, या संतती प्रतिबंधक शब्दाचा 1938 मध्ये डॉक्टर बाबासाहेब विधिमंडळामध्ये पुकार करतात. नाही मानलं जात. बाईला, स्त्रीला
नैसर्गिक पद्धतीने मुलं होणं ही देवाची कृपा. पण देवाच्या कृपेमध्ये डॉक्टर आंबेडकर सांगतायत मी 14वा पुत्र आणि माझी आई मृत्यू पावली. तिनं काय काय पाहिलं असेल मला माझी आई आठवतही नाही. म्हणजे बाईचं काम कुटुंब रक्षण, पण सातत्याने त्या रक्षणापोटी तिची झीज होते, ती मृत्यू पावते. समाजातला एक अत्यंतिक झुंजार असणारा व्यक्ती नष्ट होतो आणि त्याची आम्हाला जाणही नाहीये. फोकस, एका विशिष्ट गोष्टीकडे फोकस देण्याचं तंत्र आंबेडकरांचं होतं. आणि म्हणून 1937ला संतती प्रतिबंधकासाठी विधेयक मांडलं, मान्य केलं गेलं नाही आणि 1951ला आम्हाला ते विधेयक मान्य करावं लागलं. दूरदृष्टी, विजन, काळाच्याही पलीकडे बघणं. म्हणून तत्कालीन लोकांना डॉक्टर आंबेडकर विद्रोही वाटले, धर्मविरोधक वाटले, पण अनेकांना डॉक्टर आंबेडकरांच्या मधला तिसरा डोळा आवडत होता. आणि म्हणून गांधी आंबेडकर संघर्ष आहे, पण डॉक्टर आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या मसुदा कमिटीमध्ये घेण्याचा आग्रह आणि त्यांची त्या संदर्भातली असणारी भूमिका महत्वाची आहे. तर एवढी शक्ती, एवढी बुद्धिमत्ता, एवढं ज्ञान हे देशासाठी नाही वापरायचं तर कुणासाठी वापरायचं हे मानणारा तितकाच तोला मोलाचे त्यांचे विरोधक होते. म्हणून काळाच्या पल्याड डॉक्टर आंबेडकरांची पत्रकारिता, डॉक्टर आंबेडकरांची स्त्रियांच्या संदर्भातलं कार्य हे अतिशय महत्वाचं आहे. 2-3 मुख्य सांगते मुद्दे. मजूर मंत्री डॉक्टर आंबेडकर होते. मला वाटतं सुप्रिया मॅडमनी खूप छान त्याच्याबद्दल सांगितलं. 1942ला मजूर मंत्री असणारे डॉक्टर आंबेडकर बाळंतपणाची रजा मंजूर करावं म्हणतात. स्त्रीला ती जन्म देते मुलाला, ते मूल तिचं एकट्याचं नसतं, ते कुटुंबाचं असतं आणि त्याही पेक्षा ते समाजाचं असतं. आणखीन 20 वर्षांनी तो एक सुदृढ नागरिक होईल, तो आणखीन कोणी कोणी होईल, तो समाजाला त्याचं सगळं योगदान देणार आहे. आणि पिढी जबरदस्त हवी असेल तर आई अतिशय ज्ञानी असायला हवी. ज्ञानी म्हणजे नुसतीच शिक्षित नव्हे. आपल्याला माहित आहे आज शिक्षणाचं काय झालेलं आहे. तुमच्या माझ्या सगळ्या भगिनी, हमारी कितनी सारी अच्छी अच्छी फ्रेंड है, हमारी बेटी है, हमारी बहू है कि जो पढ़ने लिखने के बावजूद भी अपने कुछ दो समझदारी से काम करना वो करती नहीं. अब बहुत दुख के सामने हमें कहना पड़ता है कि इतनी सीखी हुई लड़कियां कैसी, किसी के बुवाबाजी चाललेला आहे, आणखीन काय काय चाललेलं आहे, त्याच्यामध्ये कशा अडकतात मुली. संवेदना, वेदना यातला फरक आम्हाला कळत नाही. सिंपथी, एम्पथीचा फरक कळत नाही. प्रेम, वासनेचा फरक कळत नाही. तू तुझ्या आयुष्याचा साक्षात्कार, अत्त दीप भव. डॉक्टर आंबेडकर बौद्ध धर्माकडे जातात, त्यामध्ये स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वयंपूर्णता हे कारण आहे. आपण भारताचा इतिहास पहा. माझ्यासमोर जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आपल्या असं लक्षात येईल, एव्हरीबडी नोज दॅट, की वुमेन्स एम्पॉवरमेंट म्हणत असताना हे पुस्तक आपण विसरत नाही. सिमॉन तिच्याबद्दल बोलताना स्त्री मुक्तीचा साक्षात्कार पाश्चात्य संस्कृतीमध्ये आला असं आपण म्हणतो नाही. भारतीय संस्कृतीनं तिला श्रेष्ठत्व दिलंय, पण व्यावहारिक जगामध्ये तिला कनिष्ठ केले. आणि प्राचीन काळात, बौद्ध धर्माच्या काळात पहिल्यांदा स्त्री मुक्तीचा आविष्कार आलाय थेरी गाथा, थेर गाथा. थेर म्हणजे थोर, म्हणजेच ग्रेट, म्हणजेच अतिशय ज्ञानी. ज्ञानी असणारा तो थेर. अपभ्रंश आपण काय करतो त्याचा? थेरडा, म्हातारा. पण थेरडा म्हणजे ज्ञानी, थेरडा म्हणजे अनुभव संपन्न असा असणारा थेर, थेरी गाथा. 500 स्त्रिया ज्यांना संसारातले दुःख होते ते बुद्धाकडे गेल्या. बुद्धाने लोकशाहीच्या मार्गाने त्यांना संस्थेत घेतलेलं आहे. बुद्ध म्हणतो नाही, मी तुम्हाला लगेच प्रवेश देणार नाही. आणि का देणार नाही त्याची कारण आनंद त्यांचा शिष्य सांगतोय. चर्चा, विचार, मंथन आणि मग प्रवेश. एकाधिकारशाही नाही, जरी बुद्ध असला तरी.
आणि म्हणून ज्या स्त्रियांना बौद्ध धर्माने 500 वर्षापूर्वी स्वयंपूर्ण आम्रपाली, वेशा, आज तिचं नाव आपण सन्मानाने घेतो, विशाखा, कित्येक स्त्रिया आहे की ज्या समाजाने टाकून दिलेल्या होत्या, बुद्धाने त्यांना स्थान दिलं. मग डॉक्टर आंबेडकर या सगळ्या समाजाचा विचार करताना स्त्रीची आत्मसंवेदना महत्वाची मानतात आणि 1936ला मुरळ्या, वेश्या यांची सभा घेतात. वेश्यांना ते सांगताय, तुम्ही पोटासाठी हा धंदा करू नका, कारण कित्येक स्त्रिया अर्धपोटी राहतात, पण आपलं शील, जबरदस्त ही गोष्ट आहे, नैतिक मूल्य ही विश्वासाची आहे. म्हणजे स्त्री काय किंवा पुरुष काय, नैतिक मूल्यांचा रुजवात डॉक्टर आंबेडकरांनी केली. आणि म्हणून पत्रकारितेमध्ये जनता पत्राला वर्गणीदार मिळत नव्हता, एक एक आणा गोळा करा पण तुम्ही वर्गणीदार व्हा. आंबेडकर सारखा विद्या विभूषित माणूस, राजकारणातला श्रेष्ठत्व, पण आपल्या लोकांसमोर हात जोडतोय. अंक काढा, अंकातले विचार व्यक्त करा. 1920 अनुसयाबाई कांबळे, लक्ष्मीबाई वंशी. आप देखिए डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर का जो मूक नायक है उसमें 2 लेटर आपको मिलेंगे, वाचकांचा पत्रव्यवहार, रीडर्स व्यू. आणि त्या पत्रामध्ये 1920ला 100 वर्षापूर्वी, मी म्हणेल 105 वर्षापूर्वी 2 स्त्रिया लिहित आहेत की आम्हाला डॉक्टर आंबेडकर, काही स्त्रिया आपल्या समाजातल्या वाईट कृत्य करतात, म्हणजे त्या मुरळ्या होतात, वेशा व्यवसाय करतायत, तर त्यांच्यासाठी समाजानं काहीतरी आदेश द्यावा. बघा हा, स्त्री जागृतीचा गोष्ट 1920 मध्ये घडते. 1930ला, मला फक्त वेळ माझी किती होते कळत नाहीये, तेवढी सांगा. 1930ला डॉक्टर आंबेडकरांच्या एडिटर विभागामध्ये अंबुताई बोराडे या नावाची स्त्री येते आहे. 1942ला डॉक्टर आंबेडकर जे शेड्यूल कास्ट फेडरेशनची सभा घेत आहेत, त्यामध्ये स्त्रियांना एक वेगळं स्थान आहे आणि त्या स्त्रिया स्वतः त्या सभा कंडक्ट करतायत. गावातला, खेड्यातला, चेहरा नसणारा, आपले अधिकारही माहीत नसणारा असा समस्त समाज, समस्त स्त्रिया एकत्र येत आहेत आणि त्या मूकम करोती वाचालम, 1920ला शिकवलेली संज्ञा आपल्या उपयोगात आणतायत. आणि म्हणून मला ही गोष्ट जास्त महत्वाची वाटते की 1945ला डॉक्टर आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढतायत, औरंगाबाद, त्या काळातला निजामशाहीतला भाग. स्कूल सुरू केल्यानंतर विद्यार्थिनी आहेत मुस्लिम समाजातल्या. मुस्लिम समाजातल्या मुली शिक्षणासाठी पण बाहेर पडणार नाहीत. डॉक्टर आंबेडकर राजेंद्र प्रसादांशी पत्र लिहितायत आणि त्यांना सांगतायत, मुस्लिम समाजातल्या स्त्रियांना घरी नेण्यासाठी आणि तिथून कॉलेजमध्ये आणण्यासाठी मला व्यवस्था करायची आहे, त्याच्यासाठी बसची व्यवस्था आणि इतर गोष्टी करायच्या आहेत. आपण या कार्यक्रमाला आलात तर आमचं मनोधैर्य वाढेल आणि त्यांना वाटेल की काहीतरी चांगल्या गोष्टी करतोय. म्हणजे अध्यक्ष म्हणून त्यांना बोलवताना आपल्या अडचणी पण ते सांगतायत. तेव्हा आंबेडकरांना एका विशिष्ट पद्धतीनं बघताना आम्हाला एक लक्षात येतं की अनेक पैलू आहेत. आंबेडकर साहित्यिक आहेत, आंबेडकर अर्थनीती तज्ज्ञ आहेत. प्रॉब्लेम ऑफ रुपी, बघा ना, भारतातला रुपयाचा प्रश्न हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होतो आणि नंतर तो रिझर्व्ह बँकेमध्ये ज्यावेळेस ते रुपयाचं मूल्य सांगतात तेव्हा ते उपयोगात आणतात. तेव्हा अनेक अंगाने डॉक्टर आंबेडकर जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रतिभाशाली व्यक्तिमत्व. आंबेडकरांनी कथा, कविता, कादंबऱ्या नाही लिहिल्यात, पण वैचारिक लेखन केलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5 किती नावं सांगावी. व्हॉट काँग्रेस अँड गांधी डन टू द अनटचेबल, हू इज द शूद्राज, प्रॉब्लेम ऑफ रुपी. जो अभ्यासाचा प्रश्न होता तो सामाजिक प्रश्न होता. ज्ञान हे आमच्या अभ्यासाशी आणि समाजाशी एकरूप झालं पाहिजे, ही बाबासाहेबांची शिक्षण तज्ज्ञांना विनंतीच होती. आज आमचं शिक्षण एकीकडे आहे आणि डिग्री एकीकडे आहे, आमचं कर्तृत्व एकीकडे आहे. इंजिनियर झालेला मुलगा सुद्धा कुटुंबातल्या छोट्या मोठ्या गोष्टी करत नाही, कारण त्याला ते शिकवलेलं नाही. त्याची थेरी वेगळी आहे, त्याचं प्रॅक्टिकल वेगळं आहे.
म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे की शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीचं शास्त्र शुद्ध शिक्षण द्या. डॉक्टर आंबेडकर तोच विचार सांगतायत, अस्पृश्यांनाच नाही, समस्त आर्थिक दृष्टीनं नाडलेल्या लोकांना, ती स्त्री असू, ती कुठल्याही जाती धर्माचा पुरुष असू, शिक्षण प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की पत्रकारितेच्या मार्गाने डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक क्रांती केली, राजकीय क्रांती केली. अलेक्झांडर माउंटबॅटन अनेकांशी पत्रव्यवहार केला. वाचा आपण ती पत्र, त्यात स्त्रियांच्या शिक्षणाचा मुद्दा आहे. 1930चं पत्र, आंबेडकर आणि महात्माजी खडाजंगी, स्वतंत्र मजूर पक्ष, स्वतंत्र मतदार संघ. पण त्याच्यामध्ये कुणीतरी येऊन डॉक्टर आंबेडकरांचं राउंड टेबल कॉन्फ्रेंस, अभी आप लोग जैसे भी बैठे हैं वैसे सब बैठ रहे हैं, बातें कर रही है, बहुत जोर से बातें हो रही है, ऊंचे आवाज से बातें हो रही है, और कोई तो आके डॉक्टर बाबा साहब को कहता है, डॉक्टर आंबेडकर बोलणं थांबवा. सरोजिनीबाई नायडू ज्या या मीटिंग मध्ये आहेत, ज्यांचा आज उपवास आहे, ज्यांनी सकाळपासून निर्जली उपवास केला आहे, पाणी भी नाही पिणे का, आणि जर तुम्ही आता जास्त बोलणं वाढवलं तर 12 वाजल्यानंतर त्यांना जेवायचं नाही, आज त्या उद्या जेवतील, कृपा करून तुम्ही थांबवा. आंबेडकर ऐकायलाच तयार नाहीये. पण जसं त्यांना सरोजिनीबाईंचं नाव ऐकलं, डॉक्टर आंबेडकर त्या क्षणी म्हणतात, महात्माजी आपण आता थांबूयात, आणि ते पटकन उठून जात आहेत. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की आपला मुद्दा मागे न घेणारे, भरपूर वादविवाद घालणारे आंबेडकर एका क्षणात थांबले कसे. तर तो सरोजिनीबाईंचा उपवास. सरोजिनीबाईंनी नंतर त्यांना, सरोजिनी नायडूंनी नंतर त्यांना थँक्स म्हटलं आंबेडकर, आणि हेही कौतुकाने म्हटलं, आंबेडकर आपण इतके कसे काय संवेदनशील आहात. तर ते म्हणाले, माझा चेहरा उग्र आहे पण माझ्या मनामध्ये करुणा आहे, म्हणून तर मी लढतो आहे. त्यांच्या पत्रामध्ये कॅनिंगचा उल्लेख होतो. मिस कॅनिंग अमेरिकेवरून आलेली आहे, आणि तिला काय बघायचंय, अजिंठा वेरूळ लेणं. ती भारावून गेलेली आहे. तिला असं वाटतं की शिल्पाकृती करणारा हा देश किती मोठा आहे, हजारो वर्ष ह्या केव्स कशा निर्माण झाल्या, भारतातली मंदिरं किती सुंदर आहेत, केव्स किंवा ह्या लेण्या काय छान आहेत. आंबेडकर सांगतायत, भाऊराव गायकवाड त्यांच्यासाठी खास व्यवस्था करा, कारण त्या भारताला घेऊन परत देशात जाणार आहेत. हा भारत त्यांना सन्मानाने वागवणारा असला पाहिजे. एडन, डॉक्टर आंबेडकर प्रवास करताना एडन ह्या ठिकाणी एक स्त्रीला प्रवास करायचा आहे, आणि डॉक्टर मुंजे, डॉक्टर शराफत अली आणि बरेच सारे अनेक जण जे 32ला गोलमेज परिषदेला गेले, त्यातले एक जण म्हणतात की या स्त्रीला एडन प्रवास म्हणजे बोटीतनं प्रवास, आणि मग ती बोट 10 तास थांबायची. तेव्हा तिथे ज्या स्त्रिया होत्या, ज्या काही कामासाठी इंडियात आलेल्या होत्या, काही सामाजिक कामं होती त्यांची, तर त्या स्त्रीला एडनचा परिसर पाहायचा होता. तिला कंपनी देणं हे मुंजांना महत्वपूर्ण वाटलं. ते म्हणतायत, डॉक्टर आंबेडकर माझ्याबरोबर येतात. आंबेडकरांना नकोय, कारण ते अबोल आहेत आणि त्यांना फक्त आणि फक्त सगळे खलिते लिहायचे, सगळा रिपोर्ट लिहायचा आहे. पण ते म्हणतायत, स्त्री दाक्षिण्य आणि डॉक्टर मुंजेंचा आग्रह म्हणून मी माझे 7-8 तास सोडून दिले आणि त्या स्त्रीला एडनचा प्रवास आणि समाजातलं दर्शन दिलं. आता हे प्रसंग आपल्याला छोटे छोटे वाटतील, पण स्त्री दाक्षिण्य हा त्यांच्या व्यक्तित्वाचा भाग होता. चळवळीतल्या स्त्रिया, त्यांना मानाचं स्थान, कारण 1930ला अनेक नाशिक काळाराम सत्याग्रहामध्ये स्त्रियांना अटक झाली. डॉक्टर आंबेडकरांचं स्त्री दाक्षिण्य कुटुंबापासून सुरू झालं. रमाबाई, अक्षर ओळख नसणारी स्त्री, आंबेडकर प्रथम तिला शिकायला शिकवतात, तिला वाचायला शिकवतात, ती पत्र लिहिते आणि रमाबाई त्यांना पत्र पाठवतात. शारदा कबीर, डॉक्टर असणारी, सामाजिक जाण असणारी, बुद्धिमान स्त्री. डॉक्टर आंबेडकर तिच्याशी बोलतात, तू टॉल्स्टॉय वाचलाय का, तू डिझरेली वाचलायस का, कारण अपन सगळे अगर हम सामाजिक विज्ञान नहीं पढ़ेंगे तो हमें समाज के बारे में कुछ भी पता नहीं होता. हमारी जो सोच है वो एकांग होती, एक तरफ से हमारी सोच में दूसरी सोच नहीं आनी चाहिए. तेव्हा आंबेडकरांच्या ह्या सगळ्यांमध्ये आपल्या लक्षात येतं, महाडचा सत्याग्रह, स्त्रियांनी वेशभूषा कशी करावी, अंगावर 2च दागिने असावेत,
पण त्याच्यामध्ये सुबकता असावी, सौंदर्य असावं, शालीनता असावी. स्त्री काय किंवा पुरुष काय, शील फक्त पुरुषाची स्त्रीची सत्ता नाहीये. शीलवान पुरुष, राजा अशोकाचं चित्र आहे. अनेक राजे, धर्म करणारे राजे, समाजकारण करणारे राजे, या राजांनी किंवा या समाजधुरीणांनी शील जपलं पाहिजे. अंबेडकरांची ह्या गोष्टी मला जास्त आवडतात, क्योंकि हमारी सोच तो हमेशा है कि जो कुछ करना है तो औरत ने ही करना चाहिए ना. घर बाई का, संस्कार बाईचे, मग पुरुष कोण आहे? तो त्या घरामध्ये फक्त पैसे देतो असंही नाही, कारण आता आपण सगळेही पैसे कमवतो. म्हणजे आजच्या बाईचा संघर्ष दुहेरी आहे. तिला वुमेन, स्मार्ट वुमेन असं बनायचंय. आणि या स्मार्ट वुमेन मध्ये तिची मानसिक कोंडमारा होतो. आंबेडकरांनी त्या काळामध्ये बाईला देवी करू नका, तिला माणूस म्हणून सन्मान द्या, हा विचार मांडला. त्यामुळे मला असं वाटतं की संपूर्ण डॉक्टर आंबेडकरांचं जीवन हा खरं म्हणजे एक प्रेरणा स्तोत्र आहे. आणि तो फार सुंदर पद्धतीने व्यक्त झालाय. आंबेडकर का वाचायचे? तर आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी. आंबेडकरांनी समाजाचं खरंच काय दर्शन केलं, म्हणजे मनुस्मृतीचं दहन केलं. मी स्वतः आणि आपल्यासारखे सगळेजण आपण मनुस्मृती वाचायला हवी. कारण अगर किसी ने कुछ किया और किसी उसके बारे में बात कर रहे हैं तो हमें एहसास तो होना चाहिए ना. मनुस्मृती स्मृती ग्रंथ आहे. मे बी कदाचित त्या काळातल्या स्त्रियांच्या संदर्भात काही लिहिलं असेल, टोळी असेल, युद्ध असेल, अनेक अनेक गोष्टीसाठी त्या काळात लिहिलेला ग्रंथ. म्हणून एखादा विचार काळाच्या चौकटीत बघायला हवा. दृष्टी स्वच्छ असेल तर विचार चांगले येतात. विचार चांगले असेल तर मस्तिष्क, मेंदू आणि मनगट हे प्रभावी ठरतं. म्हणून मग आंबेडकर म्हणतायत, युद्ध नको, बुद्ध हवा. केवळ बुद्ध हवा, कारण मानसिक संतुलन. युद्ध नकोय, कारण आत्मिक विचार आणि संघर्ष हा शेवटी सर्वांनाच घातक असतो. म्हणून डॉक्टर आंबेडकर 1956ला जेव्हा बुद्ध धर्म स्वीकारतायत, पुन्हा लोकशाही मार्गाने मी आणि माझी पत्नी बौद्ध धर्माचं अनुसरण करतोय. आंबेडकर कुठेही म्हणत नाहीये मी आणि माझा समाज, कारण आंबेडकरांचा समाज, मी प्रथम भारतीय आहे, नंतर भारतीय आहे आणि अखेर भारतीय आहे. डॉक्टर आंबेडकर फक्त अस्पृश्यांचे कधीही नव्हते. आणि म्हणून अस्पृश्यांनी सुद्धा आंबेडकरांवरचा दावा हा फक्त आंबेडकर समाजाचा आहे हा कधीच करता कामा नये. कारण जे युगप्रवर्तक असतात ते फक्त समाजाचे असतात आणि हा समाज फक्त भारतीय नसतो. गेली 3 वर्ष मी अमेरिकेत आहे आणि मी अतिशय आश्चर्यचकित होते. कॅलिफोर्नियामध्ये, वॉशिंग्टन DC मध्ये, रिचमंड मध्ये, सगळ्या प्रांतामध्ये 52 राष्ट्रामध्ये आंबेडकर जयंती साजरी केली जाते. 10, 20, 50, 100, 5000, 70 एवढे लोक तिथे असतात. तेव्हा ती लोक फक्त आणि फक्त आंबेडकरी नसतात, त्या समाजाची नसतात, त्या आंबेडकरी विचारांची असतात. कारण भारत बघायचा असेल तर आम्हाला नेहरू वाचले पाहिजेत, महात्मा गांधी वाचले पाहिजेत, आंबेडकर पुन्हा पुन्हा यासाठी वाचले पाहिजेत कारण त्यांच्याबद्दल झुंजार शब्द वापरला जातो, बुलंद आवाज वापरला जातो. आणि शेवटी भारताचे घटनापती असल्यामुळे 52 घटनेचा अभ्यास करणारा हा व्यासंगी पुरुष नेमका कोणत्या पातळीवर समान आहे ते पाहावं लागतं. आणि म्हणून अशा पद्धतीने आजच्या या वेबिनारमध्ये मला ही गोष्ट फार महत्वाची वाटते. आपण फार सुंदर विषय मांडलेला आहे. एकीकडे पत्रकारिता जी आपल्या लोकशाहीचा चौथा खांब आहे, ज्यामध्ये जनतेचा विचार सरकारला पोहोचवणे, सरकारच्या अनेक गोष्टी सामान्यांना पोहोचवणे हे पत्रकारितेचं मुख्य उद्दिष्ट आहे. माणसांची मनं जागृत करणं आणि त्याच्यामध्ये अखंड भारताचा, अखंड देशाचं स्वप्न ठेवणं हा पत्रकाराचा महत्वाचा भाग आंबेडकरांनी आपल्या लेखनातनं जपला. छोटंसं सांगते आणि थांबते. ज्या लोकमान्य टिळकांनी आंबेडकरांना मूकनायक पहिल्याच पत्राला, 29 वर्षाचा हा तरुण आहे आणि लोकमान्य टिळक ऑफकोर्स राजकारणातली धुरंधर व्यक्ती, परंतु त्या एका तरुणाला आपल्या पेपरमध्ये जागा नाही
असं त्याने सांगितलं. मूकनायकाची प्रसिद्धी करायला जागा नाही. आंबेडकर म्हणाले, मी 5 आणे देतो. 5 आणे मोठी संख्या होती, पण माझ्या या मूकनायकाला पब्लिसिटी मिळू द्या. त्यांना सांगितलं, आता आमच्याकडे तीही जागा नाहीये. काळ किती वेगळा असतो. आंबेडकरांचा हा प्रामाणिकपणा, विचार स्वातंत्र्य, समताचा विचार लोकमान्य टिळकांना 1920ला ते गेले म्हणून कदाचित अधिक समजला नाही. परंतु त्यांचे पुत्र श्रीधर पंत टिळक यांनी आंबेडकरांचे मित्रत्व स्वीकारले, इतके स्वीकारले, सामाजिक जाणीव इतकी वाढली की 1927ला सामाजिक जाणीव आणि आपण म्हणू एक प्रकारचा म्हणजे पारंपरिकता याच्यामुळे जात धर्म वंशाच्या पलीकडे श्रीधर पंतांना बाहेर येता येत नव्हतं आणि दुसरीकडे स्वातंत्र्याचे सगळे विचार त्यांना हवे होते. या सगळ्या घुसमटीमध्ये त्यांनी सुसाईड केलं 1929ला 1929ला. आणि त्यावेळेस शेवटचं पत्र डॉक्टर आंबेडकरांना लिहिलेलं आहे की मित्रा, मला सामाजिक समता निर्माण करायची आहे, पण ती मला करता येत नाही. म्हणून ह्या अशा घुसमटलेल्या जगात मला राहायचं नाही. मी आत्महत्या करण्यापूर्वी हे पत्र लिहिते. जेव्हा हे पत्र तुम्हाला मिळेल तेव्हा मी या जगाचा निरोप घेतला असेल. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी समता हे पत्र दर शुक्रवारीच प्रसिद्ध करायचं ठरवलं. त्यामुळे आपल्या लक्षात येईल 1929चा समता हे पत्र, नंतर समता बंद पडलं आणि ते बहिष्कृत भारत झालं. बहिष्कृत भारत बंद पडलं आणि जनता पत्र आलं. जसजसा काळ पुढे गेला आंबेडकरांनी आपल्या विचारांसाठी नवं असं पत्रकारिता सुरू केली. तेव्हा ह्या सगळ्या विचाराच्या अनुषंगाने शेवटी मला इतकं सांगावंसं वाटेल की स्त्रीचा आत्मसन्मान ही स्त्रीची गरज नाहीये, ही समाजाची गरज आहे. तिच्या अवतीभवतीच्या समाजाची गरज आहे. आणि मला ही गोष्टही सांगावी लागेल, आमचे जे समाजातले सहकारी आहेत, आमचे जे पुरुष सहकारी असतील, आमचे जे बंधू असतील, आमच्या कुटुंबातले पुरुष असतील, आज नव्या चेतनेने ते बघतायत. ही गोष्ट आश्वासक असली तरी पुरेशी नाहीये. म्हणून पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्त्री स्वातंत्र्याचा मुद्दा येतो आणि त्याला आपल्याला तोंड देताना सहकार्याची आणि एक प्रकारच्या पॉझिटिव्हनेसची गरज आहे. ते विचार जर आपल्याला कायम ठेवायचे असेल तर आंबेडकरांची जयंती हा फक्त उपचार ठरत नाही आणि आपण नुसता उपचार म्हणून तो कार्यक्रम करत नाही आहात, एक नव्या जाणीवेसाठी आपण करत आहात. आणि म्हणून विशेषतः आपल्या डायरेक्टर स्मिता शर्मा मॅडमनी थोड्या शब्दात पण छान सांगितलं की अशा काही कार्यक्रमाची रेलचेल करण्यामागे सरकारचे जे सुंदर चांगले हेतू आहेत ते समाजापर्यंत पोहोचवणं हा भाग आहे. या भागाचाच एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. मला इथे बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली. खूप सारे मुद्दे आहेत पण कदाचित ते इतक्या कमी वेळामध्ये आणि आपण दिलेल्या महत्वाच्या वेळेमध्ये पूर्ण करता येणार नाही. परंतु तुकारामाच्या अभंगाने बहिष्कृत भारताची सुरुवात होते. मूकनायकामध्ये ज्ञानेश्वरीची ओवी येते, अनेक म्हणी येतात आणि हा धुरंधर जो सातत्याने इंग्रजीमध्ये पत्रव्यवहार करतो, इंग्रजीमध्ये आलेखन करतो, इंग्रजीमध्ये घटनेचं एकूणच सगळं काम करतो, तो मराठी साहित्याला कधीच कमी लेखत नाही. सावरकरांशी वाद सामाजिक, पण सावरकरांचं जन्मठेप त्यांना आवडतं. ज्ञानेश्वरांच्या बद्दल काही धार्मिक मुद्द्यांच्या बद्दल प्रश्नचिन्ह, परंतु त्यांची ओवी त्यांना पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते. तुकाराम त्यांना आवडतो, गडकऱ्यांची नाटकं त्यांना आवडतात. नाटक सिनेमा हे आपल्या मनाला एक वेगळी संजीवनी देणाऱ्या गोष्टी. आज तर काळ केवढा बदललाय, नवतंत्र आलेलं आहे, पण त्या काळामध्ये वाचन आणि अनुभव घेणं ही गोष्ट आंबेडकरांना या नाटक सिनेमातनं बघत होती. तेव्हा अशा या धुरंधर व्यक्तिमत्वाला मी आपल्या सर्वांच्या तर्फे आपण मला बोलायला दिलं याबद्दल मी आनंद व्यक्त करते आणि मला वाटतं मी आपली रजा घेते. अनेक मुद्दे नाही मी स्पर्शले, पण तरी सुद्धा आपण समजावून घेतलं याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि मी आता थांबते. थँक्यू व्हेरी मच.
डॉक्टर माधवी, आपले खूप खूप आभार. खूप सुंदर आणि लाघवी शब्दांमध्ये आपण आंबेडकर आमच्या समोर उलगडले. आंबेडकर आम्हाला आपलेसे वाटू लागले, तुम्ही जे काही पैलू उघडले त्याच्यामुळे. अं, राजकीय स्तरावर ज्या पद्धतीने आंबेडकर आमच्यापर्यंत पोहोचतात, त्यामुळे दुरावलेले राहण्याचा आभास निर्माण होतो. पण ऑफकोर्स तुम्ही म्हणालात तसा तो माणूस युगप्रवर्तक होता आणि तो सगळ्यांचा आहे. आणि पुन्हा एकदा धन्यवाद की तुम्ही इतके बारीक-सारीक मुद्द्यांमधनं लक्षात आणून दिलं की आपण आंबेडकरांकडे कसं पाहिलं पाहिजे, आंबेडकरांच्या विचारांकडे कसं पाहिलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ दिला. तुमच्या निघायच्या गडबडीमध्ये तुम्ही आम्हाला हा वेळ दिला, त्यामुळे तो अमूल्य आहे. मी आमच्या महासंचालक स्मिता शर्मा मॅडमचे पण खूप खूप आभार मानते की त्यांनीही आपल्या सोबत पूर्ण वेळ आपल्याला दिला. सुप्रिया घायतडक आमच्या प्रमुख, स्मिता मॅम आमच्या कुटुंब प्रमुख आहेत आणि सुप्रिया मॅम आमच्या सोबत आहेत. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांच्या उपस्थितीसाठी मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि अशा विषयांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूयात. आणि ह्या सगळ्या प्रवासात माधवीताई तुम्ही पण पुन्हा पुन्हा आम्हाला भेटत राहाल अशी मी आशा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा आभार मानून आजचा वेबिनार संपवते. धन्यवाद. सर्वांना नमस्ते, सभी को प्रणाम. चालेल गेले तर? हो मॅम, हो. धन्यवाद. आपण फोनवर बोलूयात पुन्हा एकदा. ओके. हो, थँक्यू सो मच. मॅम, मी केबिन मध्ये येते, काहीच बोलायचं असेल तर.